नर्मदे हर मैया नर्मदे हर. आपलं शुभ नाव? मी लता देशपांडे, अकोला इथे प्रॅक्टिस करते. प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे माझी, वकिलीची प्रॅक्टिस आहे अकोला पुणे. आणि मी 2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये पहिली परिक्रमा, म्हणजे पहिली तर माझी 2018 मध्ये बसनी झाली होती. बस झाली. हा तर त्यावेळेस मग माहित झालं की मैया काय आहे. तरी पण जे पायी जाणारे होते ना, तर त्यांची थोडस चर्चा झाली. तर म्हटलं नाही, आपण ग्रहस्थ लोक आपण नाही करू शकत मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या. मग कोरोनाच्या काळात 2020-21 मध्ये कोर्ट बंद, कामं बंद. मग असंच चितळे मैयांची व्हिडिओ बघ, त्यांना सहज म्हटलं तर त्यामुळे जाऊ शकते, तुला काय प्रॉब्लेम नाही, माझ्या पायाचा प्रॉब्लेम असेल. त्यांनी मला एकटीला, मग माझी आती बहीण तयार झाली आणि ओंकारेश्वरला सोडून दिलं. तर मग तिथून मग आम्ही निघालो. पण टोटली इनोसंट, मैयाची रस्ता माहित नाही, काय माहित नाही, पण तिने सगळ्यांनी म्हणजे सांगतात, गावातले लोक सांगतात की मैया बागे आश्रम आहे महाजाव, आणि खाण्यापिण्याचं माहित नाही, राहायचं माहित नाही. टोटली आम्ही त्या बाबतीत इनोसंट. त्याच्यामुळं खूप छान मैयानी करून घेतली. पायाला छाले आले होते सगळं, आणि आता भरपूर सुविधा झाली. त्यावेळेस शुगर, थायरॉइड वगैरे सगळं होतं. पण माझ्या पहिल्या परिक्रमेत मग सर्व 1 महिना औषधी घेतली आणि सर्व औषधी टाकून दिली. तर त्याच्यानंतर मग मी परत 23-24 मध्ये निघाली. तर त्यावेळेस माझे घरचे थोडेसे प्रॉब्लेम झाल्यामुळं मी अर्धी परिक्रमा पायी केली आणि अर्धी माझे मिस्टर घ्यायला आले. मंडलेश्वर इथं मी रेंटवर घेतलं आणि झालं आता माझं, म्हणजे आता मैयाची जयंती झाली, मी परत माझ्या गावी जाईल, आपले काम सुरू परत आपलं. पण आधी एवढ्या सुविधा नव्हता, त्यावेळेस तुम्ही केलात, हे विशेष आहे. आता भरपूर सुविधा झाल्या आहेत, खूप झाल्या मैया सुविधा. आणि रस्ते पण पहिल्यासारखे राहिले नाहीत आता. आणि मुख्य म्हणजे काय, बनायापेक्षा ना आपण जर भिक्षा मागून खाल्ली त्याच्यात मध्ये जास्त आनंद होतो. हो का? आपण स्वतःच्या हाताने करून घ्यायचं. शक्यतो म्हणजे पर अन्न म्हणतात ना त्याला. आम्ही 2-3 ठिकाणी आम्ही असं केलेलं आहे. आपलं भिक्षा मागायची. एका ठिकाणी आमच्यासोबत कोल्हापूरचे होते आणि त्या गावात शिदा आटा नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, सदावत वगैरे. ठरवलं की आपली आपली थाली घ्यायची आणि प्रत्येक घरात मैया कितनी मूर्ती म्हणजे मैया, त्यांनी एवढा मोठा पोळ्याचा डब्बा आणला. म्हणजे नाही, इतना नाही होना, मैं अकेली हूँ. नहीं नहीं, मैया हमको देती एक छोटासा मुलगा. आता काय म्हणलं, हे चमत्कार खूप आहे मैयाचा. आणि कुठे पण मैया जंगलात जा, कोणीतरी साधू उठून मैया मैया आप रस्ता गलत रास्ते से जा रहे, तर ते डोंगरावरून 4 किलोमीटरवर आवाज येतो, मैया उधर से मत जाओ, इधर. मैयाचा चमत्कार आहे तो. एका ठिकाणी अगदी जिथं नरमनुष्य रस्ता होता, तिला म्हटलं मैया पाणी प्यायची इच्छा झाली आणि इथं एवढा निर्मनुष्य सगळा जंगल, तर तिनं आमचं पाणी वगैरे मग कुठंतरी क्लिक झालं. मग तिचे पाद्यपूजा वगैरे दक्षिणा दिली तिला. म्हणजे असं खूप छान वाटते. आणि भरपूर चमत्कार बघायला मिळते, आम्हाला पण भेटले. इच्छा होत नाही सारखी ती आपण एकदा तिचे झालं किती ओढते आपल्याला. गुरुत्वाकर्षण खूप छान, खूप छान, खूप छान. आमच्याशी तुम्ही बोललात इतकं छान, आनंद वाटला. नर्मदे हर.